आज बनवला मी आमच्या गणपती बाप्पाला गोकर्णाच्या फुलांचा हार। तर राम मंडळी, सकाळी सकाळी हरळी आणि गोकर्णाची फुलं तोडून आणले आणि आईने सांगितल्याप्रमाणे दोऱ्यामध्ये ओवून काढले। टोटल मी 21 गोकर्णाच्या फुलांचा हार बनवलाय। तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये सांगा। यानंतर मी गणपती बाप्पाच्या आरतीचं ताट सजवलं आणि गणपती बाप्पाला हा हार घातला तर डायरेक्ट त्यांच्या आय शॅडोला मॅच करू लागला होता। यानंतर आम्ही सर्वांनी मिळून गणपती बाप्पाची आरती केली। आज गणपती बाप्पाच्या आरतीला 7-8 जण उपस्थित होते। या सर्वांना आरती दिली, त्यानंतर रोजच्या प्रमाणे बबलीला ही आरती दिली। निवांत बसावं म्हणलं तरी बबली येऊन झोपले माझ्या मांडीवरती आणि हिला मांडून उचलायला गेले ती माझ्यावरतीच घुरायली। यानंतर गेलो आम्ही जोगाईमध्ये आईचं दर्शन घेण्यासाठी। तर तिथे गेल्यानंतर कळाले की मंदिरातही लक्ष्म्या बसवल्या जातात। संध्याकाळी घरच्या गणपती बाप्पांची आरती केली। नंतर गेलो मंडळातल्या गणपती बाप्पांच्या आरतीला। गणपती बाप्पाची आरती झाल्यानंतर आम्ही सर्वांनी ढोलच्या प्रॅक्टिसला सुरुवात केली। ढोल वाजवायला सुरुवात केली की लगेचच पाऊस यायला सुरू झाला। तरीही आम्ही प्रॅक्टिस सुरू ठेवली। एवढा पाण्या पावसाचा आम्ही ढोल वाजवतोय आणि हे पोरं आम्हाला चिप्स खात खात आम्हाला लांबून बघताय। असो तर तेवढं जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा। टाटा बाय बाय, मिस यू, बाय।